हे बघा, मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे गोबी मंचुरियन. अर्धा किलोचा आहे. आता आपण त्याचे हे आपण कट करूया आणि मोठी फुलं करायची आहेत, बारीक करायचं नाही आहे. मला दाखवते. हे बघा, म्हणजे तळायला पण बरं पडतं. फ्लॉवर चांगले धुतलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. अशी फुलं केलेली आहेत. मोठी मोठी फुलं करायची, लहान करू नका. गरम करत ठेवलेली आहे. मी 2 ग्लास पाणी घालणार आहे फ्लॉवर शिजवण्यासाठी. 2 बघू शकतात. पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. फ्लॉवरचे तुकडे म्हणजे फुलं पाण्यामध्ये घालूया. सगळी फुलं घालायची आहेत. जे काही अळी असतील तर त्या निघून जातील आणि फ्लॉवर ही चांगले शिजतील. मीठ घालत आहे. चमच्याने मिक्स करत आहे. झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे. गोबी मंचुरियन बनवण्यासाठी मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे बघा, आणि 1 इंच आलं आणि कोथिंबीरच्या हे बघा देठं घेतलेली आहेत थोडीशी. आता मी कोथिंबीरच्या देठं बारीक चिरून घेते. आपल्याला सगळं काही बारीक चिरायचं आहे. चायनीज आहे तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बारीक चिरायच्या आहेत. हे बघा, मी बारीक चिरलेले आहे. कोथिंबीरच्या देठं, 1 इंच आलं तेही आपल्याला चिरायचं आहे. हे बघा, हे बघा, आलं छानपैकी बारीक चिरलेलं आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. पहिला लाटणीने लाटणार आहे, कारण का आपल्याला बारीक चिरायचं आहे. म्हणून मी पहिला लाटणीने असं ठेचून घेते. सुरीने एकदम बारीक कट करून घेते. लसूणच्या पाकळ्याही बारीक चिरलेल्या आहेत. आपण चायनीज पदार्थ बनवणार आहेत त्यामुळे लसूण जास्त लागते. म्हणून 10 ते 12 लसूण घेतलेले आहेत आणि लाटणीने थोडेसे लाटलेले आहेत आणि मग सुरीने कापलेले आहेत. कांद्याची पात घेतलेले आहेत. 4 कांदे आहेत. आता आपल्याला हे बघा, कांदे वेगळे करून चिरायचे आहेत. आणि पाती वेगळी चिरायची आहेत. कांदे मी बारीक चिरून घेते. कांदे पण बारीक चिरलेले आहेत, तुम्ही बघू शकता. कांद्याची पात चिरून घेते. एकदम छानपैकी बारीक चिरा. या थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. तर ही गोबी मंचुरियन तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा. पात ही बारीक चिरलेली आहे. कांदा पण बारीक चिरलेला आहे. 20 मिनिटं झालेली आहेत. फ्लॉवर आपण गरम पाण्यामध्ये ठेवलेले. आता आपण हे गाळून घेऊया. पूर्णपणे पाणी निघू दे. मैदा घ्यायचा आहे अर्धा पेला, म्हणजे अर्धा कप फ्लॉवरचं कोटिंग करण्यासाठी. आणि 1/4 कप म्हणजे 1/4 पेला कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. हे बघा, पाव टीस्पून मी मिरपूड घालत आहे. चवीनुसार मीठ. सगळं काही पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि पाणी घालून पातळ करायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी घालते आणि मिक्स करून घेते. पाणी घालते. हे बघा, अशा प्रकारे बॅटर हवं. मला अर्धा पेलापेक्षा थोडंसं कमी पाणी लागलं. आता आपण फ्लॉवरची फुलं हे तुकडे ते घालूया ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला सगळं काही मिक्स करून घेऊया.
फ्लॉवरचे फुलं छानपैकी कोट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कोट व्हायला पाहिजे. मी थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसं ॲड केलं, मला कमी वाटत होतं म्हणून. हे बघा, कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. फ्लॉवरची फुलं फ्राय करण्यासाठी तळून घेणार आहे कुरकुरीत. तेल चांगलं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो करते. आपल्याला एक एक फूल घालायचं आहे. फ्लॉवरचे तुकडे म्हणजे सगळे एकत्र घालायचे नाही आहेत. आणि चांगले क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. जेवढे तेलात मावतील तेवढेच आपल्याला घालायचे आहेत फ्लॉवरची फुलं. आणि गॅसची फ्लेम स्लो करून चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. तर आपण पलटून घेऊया. एकदम क्रिस्पी झालेले आहेत. आता मी हे काढून घेते. मला 7 ते 8 मिनिटं लागली एक बॅच फ्राय करायला. काढून घेते. बाकीचे पण फ्लॉवर तसेच फ्राय करायचे आहेत. फ्लॉवरची फुलं जी आपण तेलामध्ये फ्राय केलेली, हे बघा सगळी फ्राय केलेले आहेत. कढई मी अगोदरच गरम करत ठेवलेली. त्यामध्ये आपण जे फ्लॉवर्स फ्राय केलेले ते आपल्याला घालायचं आहे. 2 टेबलस्पून तेल घालते. तेल चांगलं गरम होऊ दे. चांगलं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे. आता आपल्याला जो मगाशी बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे. आलं 2 मिनिटं आपण परतून घेऊया. तेलामध्ये परतून घेते. सोबत कोथिंबीरचे देठ घालत आहे, बारीक चिरलेले आहे. तेही तेलामध्ये चांगली 2 मिनिटं परतून घेते. कांद्याची पातमधला कांदे ते आपण घालायचे आहे तेलामध्ये. चांगले भाजून घेऊया कांद्याची पात, कांदे. गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट करते आणि कांदे परतून घेते जे बारीक चिरलेले आहेत ते. अशी कांद्याची पात घालते आणि तीही 2 मिनिटं कांद्यासकट भाजून घेते. कांद्याची पात आणि कांदा छानपैकी परतून घेतलेला आहे 3 ते 4 मिनिटं. आता मी सगळे सॉसेस घालते. 1 टेबलस्पून सोया सॉस, बघा 1 टेबलस्पून चिली सॉस, आणि 2 टेबलस्पून टोमॅटो केचप. आता सर्व काही मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे. सगळे सॉसेस कांद्याचे पात आणि कांद्यामध्ये छानपैकी परतून घेऊया 2 मिनिटं. कॉर्नफ्लॉवर घेत आहे 3 चमचे, 2.5 चमचा घेते, चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया. हे बघा, आणि एक बॅटर करूया. पैकी परतून घेतलेले आहे. आता आपल्याला हे बघा कॉर्नफ्लॉवरची स्लेरी घालायची आहे. हे बघा, कॉर्नफ्लॉवर चांगलं शिजू दे. कांद्याची पात घालत आहे. आणि तीही छानपैकी परतून घेते. तीन 2 मिनिटं मी छानपैकी परतून घेतलेले. आता आपल्याला फ्लॉवर जे फ्राय केलेले तेलामध्ये ते घालायचे आहे. हे बघा, खालून वर असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि छानपैकी परतून घेऊया.
हे बघा आपले तयार झालेले आहे। वरून आपण कांद्याची पात घालूया। आपलं तयार झालं गोबी मंचुरियन। आता मी गॅस बंद करते आणि डिशमध्ये सर्व करते। गरमागरम खायला घेऊया। आपलं तयार झालं गोबी मंचुरियन। वरून कांद्याची पात घालते। हे बघा मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे गोबी मंचुरियन। तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास गोबी मंचुरियनचा अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। श्री स्वामी समर्थ ब्लेस यू। थँक्यू। गॉड ब्लेस यू। आणि तुमच्या मित्रपरिवारांना ही रेसिपी शेअर करा। थँक्यू।